नमस्कार मित्रांनो, मराठी इन्फॉर्मर आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये मी रोहित गोरे तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतोय। मित्रांनो, हा व्हिडिओ आपल्या सर्व शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वाचा आहे। सोयाबीन व कापूस याचा अनुदान सुरू झालेला आहे। हेक्टरी 5000 इतकं अनुदान आता शासन शेतकऱ्यांना देणार आहे आणि याचे अर्ज सुद्धा चालू झालेले आहेत। सोयाबीन व कापूस याचा अनुदान मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना एक फॉर्म भरून द्यायचा आहे। या व्हिडिओमध्ये आपण हा फॉर्म नेमका कोणता आहे, कसा भरायचा व कुठे जमा करायचा याबाबतची संपूर्ण सविस्तर माहिती घेणार आहोत। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, म्हणजे तुम्हाला या संदर्भातली सर्व सविस्तर माहिती मिळून जाईल। तर सुरू करू आपण आपल्या व्हिडिओला। तत्पूर्वी तुम्ही अजूनही आपल्या मराठी इन्फॉर्मर या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेल सबस्क्राइब करा आणि साईडला येणाऱ्या बेल आयकॉनवर प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा, कारण इथून पुढे जेव्हा असेच माहितीपूर्ण आणि नवनवीन व्हिडिओ आम्ही अपलोड करू तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वप्रथम येत राहील। मित्रांनो, सोयाबीन व कापूस या अनुदानासंदर्भातलं एक परिपत्रक शासनाकडून 8 ऑगस्ट 2024 रोजी आलेलं आहे। या परिपत्रकामध्ये आपल्याला जो फॉर्म अनुदानासाठी भरून द्यायचा आहे त्याचे नमुना या फॉर्म बरोबर जोडलेला आहे। तर या फॉर्मची लिंक मी आपल्याला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे। हा फॉर्म मी कसा भरायचा सांगितल्यानंतर व्हिडिओच्या शेवटी तुम्ही तो डाउनलोड करू शकता, प्रिंट काढू शकता आणि पेनाने भरू शकता। तर सर्वप्रथम या परिपत्रकामध्ये काही माहिती सांगितली आहे ते बघूया आणि त्यानंतर कोणते फॉर्म आहेत व ते कसे भरायचे याची सुद्धा सविस्तर आपण माहिती घेऊया। राज्यातील सन 2023च्या खरीप हंगामातील ई पीक पाहणीवरील नोंदीत कापूस व सोयाबीन व उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य मंजूर करण्याबाबत शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे। या अर्थसहाय्याचे वितरण शेतकऱ्यांच्या सार्वजनिक वित्तीय व्यवस्थापन प्रणालीद्वारे शेतकऱ्यांच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये थेट लाभ हस्तांतरणाच्या डीबीटी माध्यमातून होणार आहे। त्या अनुषंगाने अनुदेय अर्थसहाय्य शेतकऱ्यांना अदा करण्यासाठी शेतकऱ्यांच्या आधार संबंधी माहितीचा वापर करण्याबाबत त्यांच्याकडून घेण्यात येणाऱ्या संमतीपत्राचा नमुना तसेच सामायिक खातेदारांच्या बाबतीत एकाच खातेदारास अर्थसहाय्य वितरित करण्याच्या अनुषंगाने घ्यावयाचा ना हरकत पत्राचा नमुना जोडून पाठवण्यात येत आहे। म्हणजे या परिपत्रकात सांगितलं आहे की हे जे अनुदान आहे हे डीबीटी प्रणालीद्वारे थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे आणि हे अनुदान देत असताना शेतकऱ्यांच्या आधार संबंधित जो डेटा आहे त्याचा वापर करण्यासाठी संमतीपत्राचा एक नमुना इथे जोडलेला आहे, तो एक फॉर्म आहे। त्याचबरोबर आपली जागा असेल, सामायिक खातेदार असतील तर त्या सर्व सामायिक खातेदारांचा एक ना हरकत प्रमाणपत्र म्हणजे तसाच एक फॉर्म आहे। असे 2 फॉर्म या परिपत्रकाबरोबर जोडलेले आहेत, ते आपल्याला भरून द्यायचे आहेत। तर आता आपण हे 2 फॉर्म बघूया की नेमके काय आहेत। तर सर्वप्रथम संमतीपत्र। आता हे संमतीपत्र कशासाठी आहे तर सन 2023च्या खरीप हंगामातील ई पीक पाहणी पोर्टलवर नोंदीत कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या अर्थसहाय्य या कृषी विभागाच्या अन्न योजना अंतर्गत अनुदान किंवा सुविधा उपलब्ध करून देण्याकरिता मी खाली सही करणार। या संमतीपत्राद्वारे माझ्या आधार क्रमांकाचा वापर त्या आधारे बायोमेट्रिक आणि किंवा तत्सम प्रणालीद्वारे प्राप्त वैधतेसह मला मिळवण्याच्या लाभासाठी आधार नुसार संमती देत आहे। म्हणजेच तुमचा आधार, तुमचा डेटा जो आधारच्या संलग्नित आहे तो वापरण्यासाठी तुम्ही संमती देत आहे, यासाठीचं हे संमतीपत्र आहे। आता हा पहिला फॉर्म जो आहे संमतीपत्राचा कसा भरायचा तर सर्वप्रथम या फॉर्मची तुम्ही प्रिंट काढा। हा फॉर्मची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। हा पहिला फॉर्म जो आहे संमतीपत्र, ह्याच्यामध्ये जिल्हा, आपला जिल्हा लिहायचा, जिल्ह्याच्या समोर तालुक्याच्या समोर आपला तालुका, गावाच्या समोर आपलं गाव, त्यानंतर शेतकऱ्याचे संपूर्ण नाव आधार कार्डनुसार, आधार कार्डवर ज्या पद्धतीने आपलं नाव आहे त्या पद्धतीने इथे समोर मराठी किंवा व इंग्लिशमध्ये आपलं नाव लिहायचं आहे। सर्वप्रथम पहिले नाव, त्यानंतर मधले नाव म्हणजे वडिलांचे नाव आणि आडनाव इथे दिलेल्या रिकाम्या जागेत लिहायचं आहे। त्याच्याच खाली इंग्लिशमध्ये सुद्धा आहे फर्स्ट नेम, मिडल नेम आणि सरनेम। फर्स्ट नेम आपलं नाव, मिडल नेम वडिलांचं नाव आणि सरनेम म्हणजे आडनाव, असे हे 2 पहिल्यांदा नावाचे कॉलम भरून घ्यायचे। त्यानंतर आधार क्रमांक इंग्रजीमधून, इथे आधार क्रमांक हा जो रकाना दिलेला आहे यामध्ये आधार क्रमांक आपल्याला इंग्लिशमध्ये व्यवस्थित टाकायचा आहे। त्यानंतर शेतकऱ्याचा मोबाईल नंबर खाली दिलेल्या समोर दिलेल्या रकान्यामध्ये टाका। ज्या दिवशी तुम्ही हा फॉर्म भरत आहे त्याचा दिनांक आणि जो अर्ज करत आहे आता त्या अर्जदाराची सही व नाव इथे व्यवस्थित टाकायचं आहे। तर हा झाला आपला संमतीपत्र। आता संमतीपत्रानंतर सामायिक खातेदार व ना हरकत प्रमाणपत्र हा दुसरा फॉर्म आहे। आता हा का भरून द्यायचा तर 2023च्या खरीप हंगामामध्ये ई पीक पाहणी पोर्टलवर नोंद झालेल्या कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या अर्थसहाय्य देण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे। या योजनेचा लाभ
आम्हाला लाभ द्यावयाचा आहे. म्हणजेच काय की तुमच्याबरोबर काही तुमच्या जागेमध्ये सामायिक खातेदार असतील आणि ज्या खातेदाराला हा लाभ मिळणार आहे बाकीच्या सामायिक खातेदारांनी आपलं ना हरकत प्रमाणपत्र द्यायचं आहे. म्हणजे त्यासाठीच हा फॉर्म आहे. तर आम्ही जिल्हा, तर बाकीचे जे सामायिक खातेदार आहेत ते भरतील. आम्ही जिल्हा, आपला तालुका, त्यानंतर गावासमोर गाव मधील संयुक्त खाते क्रमांक, आपला खाते क्रमांक इथे टाकायचा आहे, जे हिस्सेदार आहोत. आम्हाला अनुदेय असणाऱ्या लाभाची रक्कम ही आम्ही सर्वसंमतीने आमच्यातील सहहिस्सेदार असलेल्या खालील खातेदार यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये जमा करण्यास संमती देत आहोत. म्हणजेच आता बाकीचे जे सामायिक खातेदार आहेत ते हे संमतीपत्र देत आहेत आणि कुणाच्या खात्यात ते पैसे येणार आहेत हे इथे देत आहेत. आता ज्याच्या खात्यात पैसे यायला पाहिजेत असं संमतीपत्र ते देत आहेत त्याचं नाव इथे श्रीमती, इथे त्याचं संपूर्ण नाव लिहायचं आहे. आधार कार्डवर ज्या पद्धतीने आहे तसंच नाव सेम इंग्लिशमध्ये खाली लिहायचं आहे आधार कार्डवर ज्या पद्धतीने आहे. त्यानंतर खातेदार आधार क्रमांक इंग्लिशमध्ये पुढच्या रकान्यामध्ये टाकायचा आहे आणि खातेदार मोबाईल क्रमांक इथे इंग्लिशमध्ये व्यवस्थित इथे पुढे टाकायच्या रकान्यामध्ये. आणि त्यानंतर इथे सामायिक खातेदार आहेत त्यांची नावं, संमतीबाबत सही त्यांची इथे पुढं फक्त जेवढे सामायिक खातेदार आहेत प्रत्येकाचं इथे 1, 2, 3 या अनुक्रमाने नाव लिहायचं आहे आणि त्यासमोर त्यांची सही करायची आहे. आणि हा फॉर्म भरून झाला की इथे सुद्धा तुम्ही इथे नाव दिनांकासहित व्यवस्थित सही जे झालेला आहे, हा जो 2 फॉर्म आहेत हे कृषी सहाय्यकाकडे आपल्याला जमा करायचे आहेत. तर अशा पद्धतीने हे 2 फॉर्म आहेत. हे 2 फॉर्म सोयाबीन व कापूस या आंदोलनासाठी आपल्याला भरायचे आहेत. हे कसे भरायचे आपण याची माहिती घेतली. हा फॉर्म भरून झाल्यानंतर आपल्याला हा कृषी सहाय्यकाकडे द्यायचा आहे. आणि अजूनही तुम्हाला जर काही शंका असतील हा फॉर्म भरताना तर तुम्ही कृषी सहाय्यकाची भेट घेऊन तिथे विचारू शकता आणि तिथे ती माहिती भरून मग लगेच तिथे जमा करू शकता. किंवा तुम्हाला जर काही इथे अडचण येत असेल फॉर्म भरताना तर आम्हाला कमेंट करून विचारा. नक्कीच त्या अडचणींचं आम्ही तुम्हाला सोल्युशन लगेच सांगू. तर अशा पद्धतीची ही नवीन अपडेट होती. ही अपडेट तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. त्याचबरोबर हा व्हिडिओ आणि व्हिडिओमध्ये घेतलेली माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा. आणि अजूनही तुम्ही चॅनलवर नवीन असाल किंवा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा. म्हणजेच इथून पुढे जेव्हा असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड होतील तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वप्रथम येत राहील व दररोज तुम्हाला नवनवीन माहिती फ्रीमध्ये पाहायला मिळत राहील. धन्यवाद.